हे डबल पण हे नको असायला ही याची काळजी घ्यायची हे तुम्ही घ्या आहे आपल्याकडे भरपूर आहे मला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही असं काही नाही त्यामुळे आपल्या लोकांना जास्त प्रमाण असते तर ते पुढे घेत मित्रांनो, आज आपण या नागपूरच्या इंदोरा या बौद्धविहार या ठिकाणी आपण पोहोचलो आणि या ठिकाणी सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया नागपूरच्या वतीने इथे स्मृतिश्री संपतजी रामटेके यांच्या स्मृतिदिनानिमित्त इथे जनजागृतीचा कार्यक्रम यानी की सिकल सेल याच्यावरती आज इथे कार्यशाळा घेतलेली आहे आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि लोकांपर्यंत जनजागृती फैलावी याकरिता इथे कार्यक्रम घेण्यात आला. मान्यवर मॅडम जुळलेले आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्याचं काय सांगणं आहे. मला आपला परिचय सांगा की आज इथे कार्यक्रम घेतला उत्तम रावले, काय सांगणं विशेष. मी जया संपत रामटेके, माझे मिस्टर संपत रामटेके जे सिकल सेलचे काम करत होते. आज त्यांचा 8वी पुण्यतिथी आहे आणि ते या कामामध्ये इतके म्हणजे डिवोशननी त्यांनी काम केलेलं होतं की गव्हर्नमेंट सरकारने, भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केलेलं आहे. आणि ते गेल्यानंतर आपण त्यांचं कार्य पुढे न्यावं या उद्देशाने आम्ही प्रत्येक त्यांच्या पुण्यतिथीला हा सिकल सेल जनजागृतीचा कार्यक्रम घेत असतो. काही वेळेला आम्ही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतो, काही वेळेला आम्ही त्यांचं टेस्टिंग, मुलांचं टेस्टिंग करण्याचं काम करतो किंवा मग जनजागृतीचं काम करतो. तर सिकल सेल हा आजार अनुवांशिक असल्यामुळे तो
आपल्याला पुढच्या पिढीमध्ये येऊ नये याकरता हे आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि सरांनी यासाठीच काम करत होते. तर या दृष्टिकोनातून आम्ही सिकल सेल कामासाठी म्हणजे पुढे नेत आहोत. सिकल सेल हा आजार अनुवंशिक आहे आणि तो कुठल्याही औषधाने बरा होणारा नाही, क्युरेबल नाही आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंध हाच एक उपाय आहे. त्यामार्फतच आपण त्याला आळा घालू शकतो. तर त्यामध्ये आम्ही मुलांचं टेस्टिंग करून पुढच्या पिढीमध्ये हा सिकल सेल होऊ नये म्हणून त्याकरता त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना एज्युकेट करतो, जेणेकरून त्यांना आपलं स्टेटस काय आहे पुढच्या भविष्याकरता त्यांच्या कोणत्याही फॅमिलीमध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये सिकल सेल होऊ नये याकरता आम्ही जनजागृती आणि अवेअरनेसचा कार्यक्रम घेतो आणि त्यांचं टेस्टिंग करतो. या माध्यमातून आज सिकल सेलच्या इथे जो उपक्रम राबवला यामध्ये युवा मुलं आणि मुली सुद्धा या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये सामील झाले आणि मोठ्या संख्येने आपल्याला प्रतिसाद मिळाला. तुम्ही काय सांगता याच्याबद्दल? यामध्ये आम्हाला जो आज प्रतिसाद मिळाला आहे हा खूपच चांगला मिळालेला आहे, कारण की आताची नवीन पिढी आहे त्यांना तसं लेसनमध्ये आहे की सिकल सेल काय आहे, परंतु पूर्णपणे त्यांना तेवढं म्हणजे माहिती नव्हतं. पण या माध्यमातून त्यांना बऱ्याच विद्यार्थिनींना सिकल सेल विषयी पूर्णपणे माहिती झाली आहे. तर ते विद्यार्थी किंवा युथ जे आहेत तर पुढच्या त्यांच्या दृष्टिकोन म्हणजे पुढच्या भविष्यासाठी ते आपल्या पिढीमध्ये सिकल सेल मुलं जन्माला येऊ नये याकरता ते म्हणजे दुसऱ्यांना पण अवेअरनेस करतील आणि सिकल सेल विषयी त्यांना जनजागृती होईल. हे मानवर मॅडम आणि आज इथे सिकल सेलच्या वतीने यांनी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेतला आणि अवेअरनेसचा सुद्धा इथे या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने इथे जनता सामील झाली होती. युवा वर्ग सामील झालेला आहे आणि या माध्यमातून जनतेपर्यंत जनजागृती व्हावी हा एक सुंदर उपक्रम राबवला आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया जाणून घेऊ त्याच्याकडे. थेट चॅनलची डॉक्टर अशोक उंगडे साहेब दिलेले आहे आणि हे सुद्धा सिकल सेल या उपक्रमामध्ये सामील झालेले आहे आणि ते सुद्धा जनतेला आणि लोकांना हे जनजागृती काम करत आहेत. थेट आपल्या चॅनल जुळलेले आहेत. काय सांगा जनता पक्षासाठी? मी डॉक्टर अशोक उरकुडे बहार फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि बहार फाउंडेशनच्या द्वारे मागील 3 वर्षापासून आम्ही अशा प्रकारचे शिबिरं लावत असतो. सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया आणि बहार फाउंडेशन एकत्रितरित्या काम करतोय. वेगवेगळ्या नागपूर शहरात आम्ही कार्यक्रम राबवलेले आहेत आणि प्रामुख्याने मागील 3 वर्षापासून या सिकल सेलच्या पेशंटला मोफत औषधं देणे, यांचं टेस्ट मोफत करणे आणि काउन्सिलिंग करणे हे या बहार फाउंडेशनद्वारे होत आहे. सातत्याने नागपूरलाच नाही तर बाहेरून सुद्धा आमच्याकडे पेशंट येतात. गोंदियावरून येतात, रामटेकमधून येतात, भंडाऱ्यावरून येतात, मध्यस्थी खामगावला सुद्धा बहार फाउंडेशननी औषधं इथून कुरिअर करून पाठवलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करतोय. बहार फाउंडेशन हे मागील 3 वर्षापासून फक्त एकच विचार करून समाजाची सेवा करत आहेत की संपत रामटेके सर, पद्मश्री संपत रामटेके सरांचा माझा परिचय खूप जुना होता. जेव्हा मी नागपूर महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी होतो तेव्हापासून त्यांचा माझा परिचय होता. पण ते गेल्यानंतर कुठेतरी व्हॅक्यूम तयार झाला होता. या लोकांकडे सिकल सेलच्या पेशंटकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना मदत करण्याकरता कोणीही सामोर येत नव्हतं. त्यामुळे बहार फाउंडेशननी असा विचार केला की आम्ही यांचं काम सातत्याने पुढे नेऊ आणि तेव्हापासून मॅडमशी आम्ही गाठभेट घेतली. आम्ही त्यांच्याशी विचार विनिमय केला आणि बहार फाउंडेशनद्वारे प्रत्येक येणाऱ्या रुग्णाला औषधं उपलब्ध करून दिल्या जातात. आम्ही आता एक नवीन उपक्रम पुन्हा राबवणं सुरू केलेला आहे. तो उपक्रम बहार फाउंडेशनद्वारे बहार सोबतच सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया यांच्याद्वारे आम्ही जे मुलं AS आणि SS पॅटर्नचे ज्यांचे लग्न होत नाहीत असे बरेच मुलं आमच्याकडे येतात आणि हे लोक स्टेटस सांगत नाही मला AS आहे किंवा SS आहे. आणि जेव्हा लग्न होऊन जातं मग ज्या पॅरेंट्सला माहिती होतं की आम्हाला फसवलेलं आहे तर ते डिवोर्स होतं, निघून जातं. आमचा एकच उद्देश आहे
भार फाउंडेशन आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडियाचा की अशा मुलांना एकत्रित आणून यांचे लग्न लावणे, समुपदेश करणे आणि हे भावी पिढीला पुन्हा सिकल सेलचं कुठलाही रुग्ण येणार नाही याच्याकरता त्यांना काउन्सिलिंग करून त्यांनी ॲडॉप्ट करावं, मुलं ॲडॉप्ट करावे, हे आमचं ध्येय याच्या पुढे राहणार आहे. आणि आम्ही सातत्याने भार फाउंडेशन, सिकल सेल सोसायटी इंडिया आम्ही काम करू. समाजात खूप भ्रम आहेत. SS आहे, AS पॅटर्न आहे, त्यांच्या घरी लग्न नाही करायचा. समाजाने याच्यावर विचार केला पाहिजे. आज 85% जवळपास आमच्या समाजात रुग्ण आहेत. आज एवढा मोठा परिसर आहे, या परिसरात आम्ही आमचे वेळ काढला, वेळ दिला. हा निश्चितच आजचा जो कॅम्प झाला आहे या कॅम्पला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आम्ही इथे स्क्रीनिंग केलं आहे जवळपास 50-60 विद्यार्थ्यांचं आणि अशाच प्रकारे काम लोकांमध्ये आम्ही जाऊन करत असतो. 15 दिवस आधी आम्ही एक मोठी कार्यशाळा घेतली, कॉन्फरन्स घेतली मानाईमध्ये. त्यात निष्णात डॉक्टर आलेले होते, त्यांनी आपले विचार मांडलेत आणि हे समाजापर्यंत जावं आणि समाजाने या रुग्णाबद्दल किंवा या रोगाबद्दल जनजागृती करावी, आमचा एवढाच उद्देश आहे. धन्यवाद. जय भीम. जय भीम. आपण जनतेला काय आवाहन करणार की हा एक सुंदरचा उत्सव आहे, त्याच्यामध्ये जुळण्यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? माझं एकच आव्हान आहे, सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया, भार फाउंडेशन आणि बाहोसारख्या संस्था डॉक्टरांच्या नागपुरात आहेत. हे लोक सातत्याने प्रयत्न करत आहेत. ज्या प्रकारे भारत देशातून जवळपास 17 स्टेटमध्ये सिकल सेलचे पेशंट आहेत, नष्ट होणार नाही, इरॅडिकेशन होणार नाही, परंतु नवीन बाळ जन्माला येणार नाही याच्याकरता लग्न करताना तुम्ही आपलं सिकल सेलचं स्टेटस तपासून घ्यावं आणि नंतर लग्न करावं, एवढीच या कार्यशाळेच्या माध्यमातून मी जनतेला संदेश देतो. हे होतं मान्यवर साहेब आणि त्यांनी जनतेला एक मोठं आवाहन केलं आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे, ते सुद्धा याच्यावर विशेष टिप्पणी करणार आहे. मॅडम, का सांगणार तुम्ही जनतेला या कार्यक्रमामध्ये आव्हान होण्यासाठी तुम्ही काय विशेष आवाहन कराल? सिकल सेल हा पूर्णपणे नष्ट जरी नाही होत असला तरी सुद्धा आपण खूप त्याला आळा घालू शकतो. त्यासाठी आम्ही म्हणजे ज्या काही NGOज प्रयत्न करतात की हे सिकल सेल समूळ नष्ट व्हायला पाहिजे, त्याचप्रमाणे समाजाने सुद्धा, कारण समाजाचं पण एक कर्तव्य आहे की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर समाजाचं पण एक दायित्व म्हणून त्यांनी पण या प्रोग्राम्समध्ये जुळून किंवा कुठेही जरी तुम्ही फॅमिलीमध्ये, तुमच्या कार्यक्रमामध्ये, तुमच्या बुद्धविहारामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये तिथे जाऊन जर सगळ्यांनी याविषयी जनजागृती जर केली समाजाने, तर निश्चितच बरेच लोक जर इथे जुळतील आणि यापासून आपण बऱ्याच म्हणजे सिकल सेल बाळ होण्यापासून म्हणजे रोखू शकतो. तर मला असं जनतेला आवाहन करायचं आहे की ही फक्त सोसायटीची किंवा NGOची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की त्यांनी या कार्याला सहकार्य करावे आणि त्यांनी पण या कार्याला त्यांचा म्हणजे सहभाग दर्शवावा असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. हे होतं मान्यवर मॅडम आणि त्यांनी जनतेला या अशा उपक्रमामध्ये ते निरंतर यावून आपला रोगासाठी त्यांनी जनजागृती करण्याचं काम आहे, त्याच्यामध्ये त्या सामील व्हावं असं त्यांनी आवाहन केलं जनतेला.